मित्रांनो नमस्कार. मराठा आरक्षणावर काल राज्य सरकारने काढलेल्या राजपत्रित अधिसूचनेवर काल आणि आज वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. सारे फेसबुक तज्ज्ञ आणि इतर मंडळी या काढलेल्या अध्यादेशावरून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शंका आणि संभ्रम निर्माण झालेला आहे आणि आजही त्याबद्दल शंका घेण्यात येत आहेत. आणि जनतेने शंका का घेऊ नये, शंका ही घेतली गेली पाहिजे. कारण मागील सरकारचा म्हणजे गत सरकारचा देवेंद्र फडणवीस सरकारचा अनुभव हा 2018 मध्ये मराठा आरक्षणाबाबत जे आंदोलन छत्रपती संभाजीराजेंनी उभं केलं होतं त्या आंदोलनामध्ये सुद्धा अशीच फसवणूक ही झालेली होती. म्हणून शंकेला वाव घेण्यास जागा आहेत हे या ठिकाणी मात्र विसरता येणार नाही. आणि हे आंदोलन मनोज जरांगेंनी काल संपवलं असताना शासनाने दिलेल्या अध्यादेशातील शब्दांवर हायकोर्टातील आणि सुप्रीम कोर्टातील वकिलांनी विचार करून ही अधिसूचना आपण मान्य केलेली आहेत, म्हणजे मराठा समाजाने मान्य केलेली आहेत असं सुतोवाच हे मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे. तरी या अध्यादेशात भविष्यात अंमलबजावणी झाली नाही, किंबहुना काही दगाफटका झाला आणि काही गडबड झाली तर मी पुन्हा आझाद मैदानावर उपोषणाला बसेल आणि या राजपत्रित अधिसूचनेचा आणि उधळलेला गुलालाचा मान ठेवण्याची जबाबदारी ही एकनाथ शिंदेनी पर्यायाने राज्य सरकारने घेतली गेली पाहिजे असं विधान हे जरांगे पाटलांनी केलेलं आहे. जेव्हा जरांगे पाटील हे दगाफटका होऊ देऊ नका, किंबहुना काही गडबड होणार नाहीत अशी शंका अशी उपस्थित करतात, त्यावेळेस मात्र त्यांनी पुन्हा एकदा स्पष्टपणाने बजावून सांगितले आहेत की ही लढाई ही स्थगित झालेली नाही, ही लढाई निरंतर चालू राहणार आहेत, किंबहुना ही लढाई संपलेली नाही. असे जेव्हा जरांगे पाटील म्हणतात तेव्हा मराठा समाजाच्या जनतेच्या मनामध्ये राज्य सरकारच्या असलेल्या भूमिकेबद्दल शंकेची पाल चुकल्याशिवाय राहत नाहीत. आता मात्र राज्य सरकारची पुढील काळात ही कसोटी आहे की उद्या राज्य सरकारच्या या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर सरकारकडून हा अध्यादेश जो आहे तो अध्यादेशाच्या बाबतीत सगळे सौर्यांचा उल्लेख त्यामध्ये आहे. तो सगळ्या सौर्यांचा असलेला उल्लेख हा कायदेशीर पातळीवर किंबहुना कोर्टामध्ये टिकवण्याची जबाबदारी ही राज्य सरकारला करण्याची शिकस्त ही मात्र करावी लागणार आहे. त्याही पेक्षा हे टिकवण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना पर्यायाने राज्य सरकारना कायदेशीर असा भक्कम फौजफाटा कायदेशीर बाजू मांडण्यासाठी उद्या कोर्टामध्ये तशी यंत्रणा उभी करावी लागणार आहे. किंबहुना मी त्याच्याही पुढे जाऊन सांगेल की ज्या वेळेस मनोज जरांगे पाटलांनी हे आंदोलन संपवलेलं होतं त्यावेळेस मात्र मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारकडून तसं लेखी घेण्याची गरज होती. परंतु असो, लेखी जरी घेतलं नसेल तर मराठा समाजाच्या अधिसूचना आणि इतर मागण्यांचा निकालाचा अर्थ काय आहे आणि तो कोर्टामध्ये कायदेशीर पातळीवर टिकेल की नाही हा खरा प्रश्न आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये तो मात्र मोठ्या प्रमाणावर आज पिंगा घालत आहेत. आणि हा पिंगा घालत असताना अध्यादेशाच्या विरोधात कोर्टात जाण्याची तरतूद जरी असली तरी नव्या अध्यादेशाने नवीन काय मिळालेलं आहे याचं उत्तर मात्र आज कोणाकडेही सापडत नाहीत. किंबहुना त्याबद्दल मात्र मोठा संभ्रम हा महाराष्ट्राच्या मनामध्ये समस्त मराठा समाजाच्या मनामध्ये आजही घर करून राहिलेला आहे. यापूर्वी देखील पितृसत्ताक पद्धतीमध्ये वडिलांकडे, आजोबांकडे आणि पंजोबाकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळायचे. आता जर तेच मिळणार असेल तर यामध्ये काय नाविन्य आहेत असा प्रश्न, हा प्रश्नांकित प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. आणि म्हणून नव्या अध्यादेशात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात जाण्यासाठी काय मिळाले याचे उत्तर आज मात्र कोणाकडे नाहीत. सगळे सौर्यांच्या शब्दावर कोर्टात काय व्हायचे ते पुढे होईल. परंतु मनोज जरांगे पाटलांची मूळ मागणी जी होती ती मूळ मागणी ही ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला सरसकट आरक्षण हे मिळायला पाहिजे होतं. त्याही बरोबर मराठा युवकांनी जे आंदोलन केलेलं होतं शांततेच्या मार्गाने, ते आंदोलनामध्ये ज्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे मागल घेण्याच्या संदर्भात सुद्धा त्यांची प्रमुख भूमिका होती. ती भूमिका मात्र राज्य सरकारने जरी स्वीकारली असली तरी मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे विधान हे मात्र गोंधळात टाकणार आहेत.
त्यामुळे शब्दांचा खेळ करून राज्य सरकारने मराठा समाजाला पर्यायाने मनोज जरांगे पाटलांना फसवल्याची भावना आज निर्माण झालेली आहेत आणि ती अत्यंत स्वाभाविक आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं सर्वात मोठं यश जर काय असेल तर या आंदोलनामागचं सगळ्यात मोठं यश हे मराठवाड्यामधील मराठा समाजाला मिळणाऱ्या कुणबींच्या प्रमाणपत्राचे आहेत. ज्या मराठवाड्यामध्ये कुणबींचे प्रमाणपत्र हे अजिबात नव्हते, त्या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये कुणबीच्या ह्या 30,000 नोंदी सापडलेल्या आहेत. परंतु ह्या नोंदी सापडत असताना यापूर्वी तेथील राजकीय व्यवस्थेने ह्या नोंदी दाबून ठेवलेल्या होत्या. त्यातून ह्या नोंदी मात्र प्रकर्षाने समोर आलेल्या आहेत. हे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं सर्वात मोठं यश आहे. आणि जे मराठा समाज हा पूर्वी कुणबी म्हणून किंबहुना मागास म्हणून घेण्यास हा तयार होत नव्हता, तोच मराठा समाज आज ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुणबी म्हणून घेण्यास तयार झालेला आहे. ही मानसिकता केवळ आणि केवळ जरांगे पाटलांनी निर्माण केलेली आहे. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळणार आहेत हे मात्र यामागचं त्रिवार असं सत्य आहे. परंतु उर्वरित महाराष्ट्रातील मराठ्यांच्या नोंदी सापडत नाहीत. त्या मराठा समाज बांधवांचं काय, असा प्रश्न हा स्वाभाविकपणे निर्माण होणं हे साहजिकच बनले आहेत. म्हणून मराठा समाजाला, ज्या मराठा समाजाकडे कुणबीच्या नोंदी सापडत नाहीत, त्या मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षणाची मागणी ही मराठा क्रांती मोर्चाची, विशेषतः सकल मराठा समाजाची होती. ती मात्र ही या ठिकाणी पूर्ण झालेली दिसत नाहीत. राज्य सरकारने यातून मराठा समाजाला सरसकटपणाने वेड्यात काढले असल्याची भावना आज मात्र प्रबळ बनलेली आहेत. यातून भविष्यात मराठा समाजाच्या हातात काही लागणार नाहीत. या निर्माण झालेल्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेंना प्रामाणिकपणाने प्रयत्न करावे लागेल. आणि त्यात ते जर यशस्वी झाले तर मराठ्यांच्या इतिहासातील अजरामर झालेले भूमिपुत्र म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव हे इतिहासामध्ये नोंदलं गेल्याशिवाय राहणार नाहीत. ती संधी मात्र त्यांनी आता गमावता कामा नयेत. 40 वर्ष ज्यांनी मराठ्यांच्या नोंदी दाबून ठेवल्या होत्या, ते या आंदोलनामुळे 57 लाख कुणबीच्या नोंदी ह्या महाराष्ट्राच्या समोर आलेल्या आहेत. यातून मात्र एक गोष्ट स्पष्ट होते की जे मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत ते राज्याच्या नियमाप्रमाणे आणि केंद्राच्या नियमाप्रमाणे केंद्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर ते ओबीसी प्रवर्गात गेलेले आहेत. तेही 50% आत. हे या आंदोलनाचं सर्वात मोठं यश आहे. मराठा आरक्षणाचे विरोधक जरांगे पाटलांना आज जरी अण्णा हजारे म्हणून हेटाळणी करत असेल, किंबहुना जरांगे पाटलांचा दुसरा अण्णा हजारे झालेला आहे असं विधान हे द्वेष भावनेने किंवा आकसाने करत असेल तर हे मात्र या ठिकाणी स्वीकारता येणार नाहीत. एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने राजकीय व्यवस्थेला, राजकीय प्रस्थापित व्यवस्थेला जे हादरे दिलेले आहेत, त्यातून जो महाप्रलय आणि जो खवळलेला मराठ्यांचा जनसागर हा महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व स्वरूपात उभा राहिलेला आहे, हे मात्र जरांगे पाटलांच्या यशाचं सर्वात मोठं गमक आहेत. हे या ठिकाणी आपल्याला मान्यच करावं लागेल. यातून कोणी म्हणत असेल तर निष्ठावंत मराठा हा कसा असू शकतो, तर छाती टोकपणाने सांगू शकता येईल की निष्ठावंत मराठा हा श्री मनोज जरांगे पाटलांसारखा असावा लागतो. कालपासून जरांगे पाटलांच्या विरोधात त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल शंकेचं काहूर हे सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यातून मराठा समाजाची आणि मनोज जरांगेंची बदनामीची धुळवड ही सर्रासपणाने उडवली जात आहे. आणि ही उडवत असताना मराठा समाजाबद्दल कितीही वावड्या उठवल्या तरी मनोज जरांगे पाटलाच्या नावाच्या एका सूर्याने, गरजवंत सूर्याने मराठा समाजाला आरक्षणाच्या प्रकाशाचा किरण दाखवलेला आहे. आणि त्या प्रकाशाच्या किरणामध्ये आज लक्षावधी मराठा समाज हा ओबीसी कुणबी म्हणून हा त्यातून न्हावून निघाल्याशिवाय राहणार नाही. हीच फार मोठी जमेची बाजू आहे आणि हीच फार मोठी त्या आंदोलनाची भरभक्कम अशी मुख्य अशी तटबंदी राहिलेली आहे. त्यामध्ये मात्र मनोज जरांगे पाटलांना यश मिळाले आहे. बाकी पुढे कायदेशीर प्रक्रियेमध्ये, कोर्टामध्ये कायदेशीर लढाईत भरभक्कमपणाने बाजू कशी मांडायची ही सर्वस्वी जबाबदारी ही एकनाथ शिंदेची असणार आहे. कारण महाराष्ट्रातील 5 कोटी मराठा समाजाला विश्वास आहे की शिवरायांच्या साक्षीने लाखोंच्या जनसमुदायासमोर आरक्षणाची घेतलेली शपथ ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतलेली होती. ती शपथ घेत असताना मराठा समाजासाठी
एकनाथ शिंदे हे आरक्षणाच्या बाबतीत कृतज्ञ होणार नाहीत, तर कृतज्ञतेची भूमिका बजावतील असा विश्वास ह्या ठिकाणी वाटल्याशिवाय राहत नाहीत. कारण दिलेले वचन हे एकनाथ शिंदे पाळतील. जर उद्या कोर्टामध्ये काही हातचलाकी करण्याचा प्रयत्न झाला तर उद्या मात्र एकनाथ शिंदे हे बुडत्या नौकेचे नेता ठरण्याची शक्यता किंबहुना तसं चिन्ह हे महाराष्ट्रामध्ये ठरल्याशिवाय राहणार नाहीत. एकीकडे अधिसूचना करायची, मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबत आश्वस्त करायचं आणि दुसऱ्या बाजूला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यासाठी मंत्रिमंडळातील काही सहकारी हे केतन तिरोडकर, गुणरत्न सदावर्ते आणि गुणरत्न सदावर्तेंची असलेली पत्नी जयश्री पाटील आणि त्यामध्ये राज्य सरकारमध्ये असलेले जे बोलके बाहुले आहेत त्या बोलक्या बाहुल्यांमध्ये राणे पिता पुत्र छगन भुजबळ यांना मोकळं सोडायचं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला खीळ घालण्याचा प्रयत्न जर राज्य सरकार करत असेल तर त्या कुटील कारस्थानाची नीती ही महाराष्ट्रातील सुज्ञ जनता पुढच्या काळामध्ये उधळून लावल्याशिवाय राहणार नाहीत किंवा राज्य सरकारच्या उद्याच्या राजकीय यशाला तो उद्या थांबवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ही हायकोर्टामध्ये जाण्याची खेळी हे मागच्या काळामध्ये कुणी खेळलेली आहेत हे महाराष्ट्राला मात्र पुरते ठाऊक आहेत. गेली 70 वर्ष मराठा समाज हा आरक्षणापासून दूर राहिलेला आहे आणि 70 वर्ष मराठा समाज हा आरक्षणापासून दूर राहिलेला असताना ज्यांनी मात्र आरक्षणाचे फायदे घेतलेले आहेत, ज्यांनी मात्र आरक्षणाच्या बाबत शैक्षणिक फायदे, नोकरीचे फायदे, राजकीय फायदे हे लाभ पदरात पाडून घेतलेले आहेत, तो समाज विशेषतः ओबीसी समाज हा मागास कसा असू शकतो यावर मात्र विचार करण्याची आणि चिंतन करण्याची, मंथन करण्याची वेळ ही राजकीय नेतृत्वाने स्वीकारली गेली पाहिजे. 16 फेब्रुवारी पर्यंत राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरुद्ध हरकती घेण्याचे आव्हान हे छगन भुजबळांनी आणि इतर ओबीसी समाजाने केलेले आहेत. राज्याच्या प्रमुखांनी म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी मराठा आरक्षणाचा निर्णय हा संपूर्ण घेतलेला असताना तो घेतलेला निर्णय जो जरांगे पाटलांना अध्यादेश दिलेला आहे तो अध्यादेश देत असताना हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय असतो, हा एकट्या एकनाथ शिंदेचा निर्णय नसतो. परंतु त्या निर्णयाला आव्हान देण्याची किंवा त्या निर्णयाला आडफाटा आणण्याची भूमिका जर छगन भुजबळ आणि इतर मंत्री घेत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर ही छगन भुजबळांची असहमती आहे असं यातून दिसतं. म्हणजेच राज्य सरकारवर त्यांचा विश्वास नाही असं यातून प्रतिबिंबित झाल्याशिवाय राहत नाहीत. भुजबळांना मराठा समाजाला विरोध करण्याची भूमिका ही मागच्या काळात सातत्याने राहिलेली आहे. किंबहुना त्यांचा DNA हा मराठा समाजाच्या द्वेषाचा राहिलेला आहे. मराठा समाजाला विरोध करत असताना भुजबळांनी खुशाल विरोध करावा त्याबद्दल कुठलीही हरकत असण्याचं कारण नाही. परंतु मंत्रिमंडळामध्ये सत्तेची खुर्ची उभवायची, सत्तेचे लाभ घ्यायचे आणि सत्तेमध्ये असताना सत्तेच्या विरोधात भूमिका घ्यायची आणि सत्तेची विरोधात भूमिका घेत असताना राज्य सरकारवर अविश्वास दाखवायचा अशी दुहेरी, दुटप्पी आणि पाखंडी भूमिका ही राज्य मंत्रिमंडळात असलेल्या भुजबळांनी किंवा त्यांच्या सहकार्यांनी घेऊ नयेत. आणि मराठा समाजाच्या विस्तीर्ण आणि महाकाय अशा आकाशाला भोक पाडण्याचा प्रयत्न हा कोणीही करू नयेत. राज्यामध्ये अनेक साखर कारखानदार, अनेक शिक्षण सम्राट, अनेक संस्था चालक, अनेक सहकारी संस्था ह्या मराठा समाजाच्या ताब्यात आहेत असं सुप्रीम कोर्टाने जरी म्हटलं असेल आणि भुजबळ जरी ते म्हणत असेल तर भुजबळांनी मात्र एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी की जे साखर सम्राट, जे शिक्षण सम्राट, जे मुठभर आहेत त्या मुठभर लोकांचा आर्थिक निकष हा इतर मराठा समाजाला लावून जर तुम्ही मराठा आरक्षणाला गालबोट लावत असेल तर ते मात्र या ठिकाणी अप्रस्तुत आहेत. कारण भुजबळ आज ज्या माळी समाजातून येतात त्या माळी समाज हा ओबीसी मध्ये आहेत. ओबीसीचे सर्व फायदे आणि सर्व लाभ तो घेत आहेत. हाच जर नियम मराठा समाजाच्या प्रस्थापित नेतृत्वाचा नियम जर भुजबळांना लावला तर भुजबळ आज शिक्षण सम्राट आहेत. भुजबळांच्या अनेक सहकारी संस्था आहेत, भुजबळांच्या शैक्षणिक संस्था आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आणि तोच मापदंड जर माळी समाजाला लावला तर माळी समाज हा ओबीसीच्या आरक्षणापासून दूर ठेवता येणार का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो.
परंतु भुजबळांचा मापदंड जो आहे आर्थिक निकषतेचा, तो मात्र माळी समाजाला या ठिकाणी लावता येणार नाही. हेही प्रांजळपणाने आणि खुल्या मनाने आणि खुल्या अंतःकरणाने या ठिकाणी मान्यच करावं लागेल. मराठा समाजाचा अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत कोर्टात ते भक्कमपणाने कायदेशीर असा फौजफाटा, भक्कम अशी तटबंदी ही मराठा समाजाच्या बाजूने उभी करतील. आणि जनतेमध्ये आज जो संभ्रम निर्माण झालेला आहे की राज्य सरकारने मराठा समाजाला गंडवलेले आहेत, फसवलेले आहेत, त्या शंकेवर कायदेशीर दृष्ट्या मात करण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पुढच्या काळामध्ये अतिशय प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने बजवावी. कारण आज मराठा समाज हा शेतीवर उपजीविका करणारा समाज आहे. आज वारीवर जगणारा मराठा समाज अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा बीपीएलच्या खाली आपलं जीवन जगत आहेत. म्हणजे अंत्योदयच्या आसपास तो आपलं जीवन या ठिकाणी कंठित करत आहेत. आणि मुख्यमंत्री महोदय हे पुढच्या काळामध्ये दिलेल्या शपथेची ही प्रतारणा करणार नाहीत, तर दिलेल्या शपथेला हे जागतील अशी खात्री ही महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये आहे. कारण लक्षावधी लोकांच्या समोर महाराष्ट्राच्या महादेवाच्या साक्षीने एकनाथ शिंदेनी शपथ घेतली आहे. महादेवाच्या साक्षीने म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने ती शपथ घेतलेली आहे. आमच्याकडे आजही ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं की दिलेले वचन आणि दिलेले शब्द फिरवत नाहीत. तो मरहट्टा म्हणजे तो मराठा हा जो शब्द ग्रामीण भागामध्ये पाळला जातो, त्या शब्दाला एकनाथ शिंदे हे जागतील अशी खात्री आजही मराठा समाजामध्ये निर्माण झालेली आहे. भुजबळांनी आणि इतरांनी कितीही मराठ्यांच्या विस्तीर्ण आणि विशाल अशा मराठ्यांच्या खवळलेल्या महासागराला डिवचण्याचा जरी प्रयत्न केला तरी मराठा समाज त्यांना भीक घालणार नाहीत. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत अन्नात माती कालवण्याचा प्रयत्न ते करत आहेत, त्यांना मात्र ते करू द्या. उद्या मात्र हेच मराठे त्यांना मातीत घातल्याशिवाय राहणार नाहीत. कारण राजकीय सर्वे हेच सांगतात की ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेला आहे, ज्यांनी मराठा समाजाला अरबी समुद्रात बुडवण्याची भाषा वापरली आहेत, ते राजकीय नेतृत्व पुढच्या काळामध्ये अस्तंगत झाल्याशिवाय राहणार नाहीत. किंवा खवळलेले मराठे त्यांना उद्या राजकीय दृष्ट्या त्यांची माती केल्याशिवाय राहणार नाहीत. हे मी सांगत नाहीत, तर असलेले राजकीय सर्वे हे या ठिकाणी स्पष्टपणाने आपल्याला सांगत आहेत. यातून महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्व जे प्रस्थापित झालेले आहेत, त्या राजकीय नेतृत्वाची जी दुकानदारी आहेत, जी घाऊक दुकानदारी आहेत, ती पुढच्या काळामध्ये त्याचं शटर हे मनोज जरांगे पाटलांच्या वादळा पुढे नेस्तानभूत झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ती भूमिका आहे मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका, ही मुख्यमंत्री महोदयांनी पुढच्या काळामध्ये कायदेशीर दृष्ट्या ती कशा पद्धतीने टिकेल आणि सगळे सोयऱ्याच्या बाबतीत जो काही निकाल होईल, जो काही निर्णय होईल, त्यासाठी अत्यंतिक प्रामाणिकपणाने त्यासाठी कायदेशीर अशी यंत्रणा उभी करून हा जो गोंधळ आहे आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये जो गोंधळ आणि जो संभ्रम राज्य सरकारच्या प्रती निर्माण झालेला आहे की राज्य सरकारने मराठा समाजाला परवाच्या अध्यादेशातून शब्दांचा खेळ करून गंडावले असल्याची भावना आणि त्याबद्दल मराठा विरोधक हे जाणीवपूर्वक सोशल मीडियातून आणि प्रिंट मीडियातून एकनाथ शिंदेची पर्यायाने राज्य सरकारची नाहक बदनामी करत आहेत. त्याला मात्र सडेतोड उत्तर देण्याची भूमिका ही एकनाथ शिंदेंनी पुढच्या काळामध्ये आत्यंतिक निष्ठेने आणि आत्यंतिक हृदयाच्या प्रामाणिक भावनेतून ही पार पाडावी अशीच विनंती ही मराठा समाजाची आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मात्र पुढे व्हा. मराठा समाजाच्या आरक्षणाचे तुम्ही पुढच्या काळामध्ये जनक व्हा, एवढीच अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आणि व्हिडिओ बघत अनेक श्रोते बघतात परंतु सबस्क्राईब करायला मात्र विसरतात. कृपया मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. हे जे मनोगत चॅनेल आहेत, हे मनोगत चॅनेल कुठल्याही राजकीय पक्षाचं किंवा कुठल्याही राजकीय नेतृत्वाचं अजिबात आश्रित नाहीत, किंबहुना हस्तक नाहीत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.